तर मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आंदोलनाला हे निश्चितच एक खूप मोठं यश म्हणता येईल। गेल्या काही वर्षांचा हा जो सगळा लढा होता तो लढा आज मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे जिंकलेला आहे। आझाद मैदानावर मराठा आंदोलकांनी मोठा जल्लोष केला आणि या महत्त्वाच्या 10 दृश्यांमध्ये आपल्याला हा सगळा जल्लोष पाहता येतोय। एका नजरेमध्ये पहिल्या दृश्यामध्ये आपण पाहतोय मनोज जरांगे ज्यावेळी उपोषण सोडणार होते त्याविषयी दृश्य होते। सर्व काय नेमकं होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। त्याचप्रमाणे जेव्हा ते बोलत होते तेव्हा एक प्रकारे सगळा पिन ड्रॉप सायलेन्स आपल्याला पाहायला मिळाला। तर तिसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय त्यानंतर पुढच्या सर्वच दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष करण्यात येत होता। तर काय नेमकं सगळे वातावरण आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी श्रीकांत खुले आपल्या बरोबर आहेत। श्रीकांतच्या मागे काय वातावरण आहे जाणून घेऊया। श्रीकांत, तुझ्या मागे सुद्धा बरेच मराठा आंदोलक जमलेले दिसतात आणि निश्चित आनंद त्यांना सुद्धा झालेला असणार आहे। काय आता पुढे नेमकं ते करणार आहेत, काय त्यांच्या भावना आहेत? निश्चितच आहे अनुपमा, कारण 5 दिवसांनंतर जरांगे पाटलांचं हे उपोषण संपलेलं आहे। त्यांच्या या संपूर्ण लढ्याला यश आल्याच्या भावना, तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आपल्याला इथल्या उपस्थित प्रत्येक आंदोलकांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। कारण 2 वर्षांपूर्वी खरं तर याच दिवसांमध्ये अंतरवाली सराटीमध्ये जो लाठी हल्ला झाला, लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर मराठा आंदोलनानं अत्यंत आक्रमक स्वरूप धारण केलं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या पद्धतीचे मोर्चे निघाले आणि कशा पद्धतीनं वातावरण हे झालं आपण बघितलं। जवळपास 8 पैकी 6 मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या होत्या, त्या पूर्ण झालेल्या आहेत। त्यातली प्रमुख मागणी त्यांची जी होती कुणबी नोंदी संदर्भातली 58 लाख कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत, त्यामुळं मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्या संदर्भातले दाखले द्यायला सुरू करा, ही त्यांची प्रमुख मागणी होती। त्याशिवाय इतर ज्या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या, मधल्या काळामध्ये मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले गेले, ते गुन्हे तत्काळ मागे घेतले गेले पाहिजेत, ते सरकारनं मान्य केलेलं आहे। त्याशिवाय जो GR आपल्या समोर आता आहे, जे आर्थिक मदत देण्यासंदर्भातला जे मृत्युमुखी पडले या संपूर्ण काळामध्ये त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची देखील सरकारनं तयारी दर्शवलेली आहे। सर्वात अगदी श्रीकांत, हे सगळे GR मधले मुद्दे आपण पाहिले, मनोज जरांगेंनी ते वाचून सुद्धा दाखवले आणि निश्चितच त्याचाच आनंद, हे सगळ्या मागण्या आहेत त्या बहुतांश मागण्या या मान्य झालेल्या आहेत आणि त्याचाच आनंद सगळ्या संपूर्ण मराठा समाजामध्ये मिळतो आहे बघायला आपल्याला। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी श्रीकांत। तर आपण पाहूया एकदा ग्राफिक्सवरती सगळा कसा हा निर्णय झालेला आहे तो। तर विशाल करोड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। विशालकडे काय आणखी माहिती जाणून घेऊया। विशाल, मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं 5 दिवसांचं उपोषण सोडलं। खरं तर 29 तारखेला जेव्हा मनोज जरांगे मुंबईमध्ये दाखल झाले, त्यांचा प्रवास जसा अंतरवाली सराटीमधून सुरू झाला तेव्हापासून आपण त्यांच्या बरोबर होता आणि आज आता उपोषणाची आंदोलनाची सांगता झालेली आहे। एक रिपोर्टर, आपण पूर्ण हा सगळा प्रवास त्यांचा या आंदोलनाचा पाहिला, काय नेमक्या तुमच्या यावेळच्या भावना आहेत? अनुपमा, खरं तर ज्यावेळेस अंतरवालीवरनं ते मुंबईकडच्या दिशेने निघाले होते त्यावेळेस स्पष्ट निर्धार होता की आता कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायच्या नाही। ज्या आपल्या 8 प्रमुख मागण्या आहेत त्या पूर्णपणे मान्य करून यायच्या आणि जर सरकारनं त्या मागण्या मान्य केल्या नाही तर मग जरांगे हे जिवंत परत येणार नाही अशी घोषणा खुद्द जरांगे यांनी केली होती आणि त्यामुळं तोपर्यंत हा अखेरचा लढा माझा सुरूच असणार अशा पद्धतीचं जरांगे पाटील यांचं वक्तव्य होतं। आपण बघतोय गेली 5 दिवस सातत्याने ते राज्य सरकारवर टीका करत होते, खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते। आमच्या आरक्षणामध्ये अडचण आणताय अशा पद्धतीचं ते सांगत होते आणि या सगळ्यानंतर आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जी उपसमिती होती त्या उपसमितीने काही निर्णय घेतले आणि त्यांनी घेतलेल्या त्या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील यांचं आता समाधान झाल्याचं चित्र आहे। अनुपमा, मनोज जरांगे पाटील यांना या 5 दिवसाच्या उपोषणामधनं काय मिळालं हे या सगळ्या गोष्टीत महत्त्वाचं आहे। जसं आता श्रीकांत सांगत होता की होय, हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र यासाठी एक त्रिस्तरीय कमिटी बनवण्यात आली आहे। ती ग्रामीण भागात कमिटी असेल आणि तुमचे काही जुने दाखले जरी कुणबीचे असतील किंवा रक्तातल्या नात्याचे असतील तर त्या पद्धतीनं हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे तुम्हाला अफिडेव्हिट देऊन, जर पुरावा जरी नसला तर अफिडेव्हिट देऊन कुणबी प्रमाणपत्र मिळवता येईल। दुसरी त्यांची एक महत्त्वाची मागणी होती अनुपमा, पश्चिम महाराष्ट्राची, ती सातारा संस्थान गॅझेट। तर ही मागणी आज पूर्ण झालेली नाही आहे, मात्र सरकारनं याच्यासाठी 1 महिन्याचा वेळ मागितलेला आहे। 1 महिन्याच्या कालावधीत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता यावरच्या हरकती बघणार आणि त्यानंतर या सातारा संस्थानच्या गॅझेटबाबत निर्णय घेणार। मात्र हा निर्णय सुद्धा सकारात्मक असेल असं आश्वासन विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना दिलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांचं यावरही समाधान झालं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही केसेस होत्या ज्यावेळेस आंदोलन पेटलं होतं आणि खास करून अंतरवाली सराटी मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी हिंसक आंदोलन झालं होतं, जाळपोळ झाली होती, SD महामंडळाच्या बसेस फोडण्यात आल्या होत्या, जाळण्यात आल्या होत्या। अंतरवाली सराटीमध्ये काही बांधवांनी ज्यावेळेस तिथं वाद झाला होता त्यावेळेस पोलिसांना मारहाण केली होती। या सगळ्याबाबतचे गुन्हे मागे घ्यावे अशी मनोज जरांगे यांचं म्हणणं होतं, त्यांची मागणी होती।
तर यातील जे गुन्हे अदखलपात्र आहेत ते सगळे गुन्हे मागे घेतले जाईल अशा पद्धतीचं सांगण्यात आलं होतं. आता प्रश्न राहिला फक्त दखलपात्र गुन्ह्याचा. तर या सगळ्याबाबत आता महाराष्ट्र शासन स्वतः कोर्टामध्ये जात आहे आणि हे गुन्हे मागे घ्यायची कोर्टाला विनंती करण्यात येणार आहे. जवळपास 400वर असे गुन्हे आहे. हे गुन्हे मागे घेणं एक सरकारसाठी मोठं आव्हान असणार आहे. मात्र राज्य सरकारनं याबाबतही आता आश्वासन दिलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचं समाधान झालं. सोबतच मराठा आरक्षणासाठी ज्यांनी कोणी बलिदान दिलं होतं त्या सगळ्यांना आतापर्यंत 15 कोटीची मदत वाटप करण्यात आली आहे. सरकारनं याबाबतचा 2 दिवसाआधी GR काढला होता आणि या सगळ्यांची माहिती दिली होती. आणि अवघे 350 कुटुंब आता बाकी आहे. त्यांना सुद्धा अनेक महत्वाच्या खरं तर यामध्ये मागण्या मान्य झाल्या असल्याचा हा एक वेगळा आनंद निश्चितच मराठा समाजाला असणार आहे. विशाल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते.